ठीक आहे ना, सहज शेख इतकी फेमस झालेली आहे, तिच्या बाबतीत काहीही आलं तर इतकं मीडिया त्याचा बाऊ करतो. आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की या शहरामध्ये जेव्हा आमचे 33 कॉर्पोरेटर निवडून आले, तर 15च्या विरोधात कोर्टामध्ये गेले, आक्षेप दाखल केले आणि लोक असं म्हणायचे की आता आमचे 15 कॉर्पोरेटर्स जाणार. मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. 2014 मध्ये जेव्हा मी निवडून आलं होतं तर लोक हे म्हणायचे की माझी 2 बायका आहे, 4 मुले आहे, आता याचं संपणार आहे. काही झालं नाही. ठीक आहे, एक नियम आहे इसके अंदर की लोक कंप्लेन करतात, त्याची शहानिशा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. सरकार ते करतील. चूक असेल तर स्वाभाविक आहे. पण मी तिच्याशी बोललो, असं काही नाही आहे. फक्त सहर शेख च्या कांद्यावर चढून काही लोक फेमस होण्याची वाट बघत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आम्ही सगळं त्याची स्क्रुटिनी केलेली होती. तहसीलदारांच्या कारवाई ते जे कागदपत्र देण्यात आले ते अवैध असल्याचे ठीक आहे ना, उसके अंदर ही इज नॉट द सुप्रीम ऑथॉरिटी. त्यांनी जे दिलेले आहे ते इनिशियल त्यांचं हे असेल की याच्यामध्ये काही त्रुटी असेल. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्या वर्षामध्ये काढण्यात आलं होतं, किती वर्ष झालेले आहे कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत. आम्ही त्याची सखोल चौकशी, आम्ही सगळे डॉक्युमेंट्स आम्ही बघितलेले आहे. आम्हाला विश्वास आहे की त्याच्यामध्ये काही निघणार नाही आहे करके. आता ठीक आहे, लोकल ह्या स्थानिक लेवलवर कोणत्या अधिकाऱ्यांनी हे निष्पन्न केलं असेल तर कोर्टात जाऊन ते फाईट करू. यावर आता संदेशने टीका केली, त्यासनी कैसे हरायानंतर कैसे गायब किया हे बोलण्याची संधी आम्हाला मिळाली. पूर्ण भाग हिरवा करू, या मंडळांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे आणि बांगलादेशी नाहीत का त्याची सुद्धा चौकशी. कोण? नितेश राणे. ती बांगलादेशी आहे, मी बांगलादेशी आहे, पाकिस्तानी आहे, अफगाणी आहे, लेबनानी आहे, इराणी आहे, इराकी आहे, काय काय आहे. आम्ही सगळं आहे. तू नेपाली आहे. हे याचं ठीक आहे ना, हिसो बरोबर. आता ठीक आहे, बस करा आता. बरं, काल आंबेडकर जयंतीमध्ये उत्साहात आपल्या शहरातही पार पडली, पण त्यामध्ये काही तरुणांनी गालबोट लावण्याचं काम केलं. म्हणजे औरंगजेबाचा बॅनर असलेला फोटो घेऊन तो तरुण त्या रॅलीत होता. काय आहे की मी तसं काही, त्यावरून उपमहापौर आक्रमक झाले, त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला पाहिजे असं काय आहे की मी काही बघितलेलं नाही आहे. असं काही झालं असेल ते कोणी समोर आलं असेल आणि कोणी हे धडकावले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये बहुतेक त्यांना एक संदेश द्यायचा असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये सगळ्यांना अधिकार आहे, काय बोलायचं, काय करायचं, काय नाही करायचं. बहुतेक त्या माणसाने तसं केलं असेल. आता ते कोणत्या कायद्यामध्ये त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तेच आपले महान नेते सांगितलं तर बरं होईल. मी प्रशासनाला, पोलिसांवर सोडतो की त्यांना काय करायचं आहे ते करू द्या. छत्रपती संभाजीनगरची जी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी अगोदर कब्रस्तान होतं, त्याच्यावरच ती महानगरपालिका स्थापन झाली. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात. त्यामुळे ही महानगरपालिका आता इतरत्र हलवली पाहिजे, तेव्हा चांगले कामं होतील असं मंत्री संजय क्षीरसागर म्हणाले. अच्छा, 30-35 वर्ष मला असं वाटतेच की हेच नेते जे आहे ना त्या महानगरपालिकेमध्ये बसायचे. आता मोठे नेते झालेले आहे तर त्यावेळी कब्रस्तान त्यांना दिसलं नाही होतं का? ठीक आहे, मीही त्यांच्याशी हे सहमत आहे की ही जागा अपुरी पडत आहे. आपल्या N12 मध्ये जिथे या लोकांनी गुजराती कंपनीला आणून तिथे कचऱ्याचा डिपो आणलेला आहे, ते कचऱ्याचा डिपो हटवा आणि तिथे एक चांगली महानगरपालिकाची खूप मोठी भव्य इमारत तिथे उभे करा. मीही या नेत्यांना समर्थन करणार याच्या बाबतीत. अमरावतीतल्या परतवाडा प्रकरणाने नमूद राहण्यानंतर एवढ्या सगळ्या गंभीर प्रकरणात मोर्चावाली एकही होती. काय आहे की मलाही असं वाटतं की आता पोलिसांनी घरी जाऊन बसायला पाहिजे. सगळं पोलीस स्टेशन बंद करायला पाहिजे आणि यांना खाकी वर्दी घालून त्यांना कुठेतरी रस्त्यावर बसवून द्यायला पाहिजे की आता आम्ही पोलीस आहे, आम्ही कोर्ट आहे, आम्ही अदालत आहे, निर्णय आम्ही घेणार आहे. आता दुर्दैव हे आहे की मीडिया काहीतरी बातमी करतो आणि सगळे लोक ते उचलतात. मी काही वेळापूर्वी तिकडचे जे SP आहे त्यांच्याशी बोललो. आता मी तिला चॅलेंज करतो आणि तिच्या सारखे जिथे जे 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 नेते आहे ना जे आता सुरू झालेले आहे बडबड बडबड, आता मुस्लिम हे जिहाद ते जिहाद आता सुरू करणार आहे, मग मोर्चे निघणार आहे,
त्यांना मी चॅलेंज करतो. मीडियामध्ये मी बघितलं की 180 मुलींशी संबंध, वीडियो 180 लड़कियों के साथ उसके चित्रीकरण, वीडियोस दिखाई दिए हे करके. कोणी आणलं रे बाबा हे आकडा? कुठून आणलं हे आकडा? एकदा कमीत कमी जाऊन त्या पोलिसांसमोर बसले असते आणि त्यांना विचारलं असते की काय आहे. आता त्याला एक अँगल देण्याचा प्रयत्न सुरू आहे की हिंदू लड़कियों के साथ भी संबंध. आता पोलिसांनी हे निष्पष्ट केलेलं आहे, त्यांची इन्क्वायरीमध्ये असं आलेलं आहे की 8 मुलींची त्याचा संबंध होता. ते सगळे 8ची 8 जे मुली आहेत ते मुस्लिम समाजातील, मुलगा पण मुस्लिम समाजातला आहे. 6 मुलींसोबत त्याची फ्रेंडशिप होती. फ्रेंडशिप असायला पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की काही इलिसिट रिलेशनशिप त्यांनी हे एस्टॅब्लिश केलं होतं. 2 मुलीसोबत त्याचे हे होते, रिलेशनशिप होते, सेक्शुअल रिलेशनशिप होते. हे कोणी सांगितलं मला? मी काय हे राणाबाईला हे त्यांचं वाक्य ऐकल्यानंतर किंवा तिथे एक आलूबोंडे आहे, ते आलूबोंडे काहीतरी झाला की ते आलूबोंडे येतात आणि हे असं ते आलूबोंडेला मी हे विचारतो की नाशिकमध्ये खरात जेव्हा आपल्या समाजातली हिंदू बायांविषयी काय काय करत होता तर त्यावेळी कुठे गप्प बसलेले होते? ही बाई अमरावतीतून का आली नाही नाशिकला? मी तिला गाडी अरेंज करून दिली असती, तिचं पेट्रोलचं भाडं मी दिलं असतं, तिच्या हॉटेलचं मी अरेंज केलं असतं. तू नाशिकला येऊन तुमच्या समाजातली बाईंना ते खरात काय करत होता, कोणाचं राज्य आहे, देशामध्ये कोणाचं राज्य आहे, राज्यामध्ये कोणाचं राज्य आहे, हे सगळं. पण दिसला मुस्लिम की शुरू बडबड बडबड भोकना शुरू हो जाता है सबका उसके अंदर. तर ते जे काही असेल, मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की तो मुलाच्या बाबतीत तक्रार आली. आता हे बघा की कोणी मुलगी तयार नाही आहे, कोणीही मुलगी समोर आली नाही आहे FIR देण्यासाठी. मग हे सगळे आहे ना, हे राणाबाई असू द्या, ते बोंडे ते कोण आहे, ते सगळे पोलिसांना जिहाद शुरू हो गया, यहाँ पे जिहाद शुरू हो गया है, बंद कराओ, ये करो करके. मग पोलिसांना नाईलाजांना त्यांना खुश करण्यासाठी स्वतःहून FIR रजिस्टर केली. आता इन्क्वायरी होईल, ते दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा. आम्हीही त्या कारवाईला समर्थन करणार आहे. आम्ही कुठल्याही अशा प्रकारच्या कोणी घाणेरड्या कृत्य करत असेल, आम्ही जे हे अरबाज नाव आहे वाटतं मला, अरबाजची आम्ही जेव्हा निंदा करतो तर खराचीही आम्ही निंदा करतो. दुसरे खूप सारे भोंदू बाबा आपल्या समाजातले आहेत त्याचीही आम्ही निंदा करतो. पण तुम्ही हिम्मत दाखवा, तुमच्या समाजातले कोणी अशा प्रकारचे खरात जे मला सांगण्यात आलेले आहे, ते बोंडेचे काही नातेवाईक आहे किंवा राणेचे काही नातेवाईक आहे, ते नाशिकचे जे खरात ज्यांनी आपल्या समाजातली हिंदू महिलांवर काय काय अत्याचार केले, काय काय त्यांनी जादू टोना केलेला आहे, त्याच्या विरोधात ही बोलण्याची ताकद आपल्यामध्ये स्वतः निर्माण करा पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं तर्कवितर्क लावण्याचं काम सुरू आहे, तसंच आता हे असंही समोर येत आहे, अशी चर्चा होती की तो जो अरबाज आहे तो MIMचा कार्यकर्ता आहे. तुम्ही महाराष्ट्रातले MIMचे जबाबदार नेते आहात, काय सत्य? जेव्हा मला बातमी आली होती त्याच वेळी मी आमच्या तिकडचे जबाब जे आहे त्यांनी मला पत्र पाठवले की अगोदरच त्यांना पार्टीतून हाकलण्यात आलं होतं, कारण त्या मुलाचा स्वभाव जे आहे बरोबर नाही होता आणि त्याला जी जबाबदारी देण्यात आली होती ते त्यांनी पार पाडली नाही. आता मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आम्ही वेबसाईटवर आपली मेंबरशिप ड्राईव्ह सुरू करतो. त्या मेंबरशिप ड्राईव्ह मध्ये कोणीतरी आपला तो बायोडाटा फिक्स टाकतो. आम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की तुमच्या विरोधात कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये कशा प्रकारचे गुन्हे आहेत. अनेक मुले म्हणतात की नील नो केसेस अगेन्स्ट मी, काही लिहितं की अशा प्रकारचे केसेस आहे. आता ते नील लिहिल्यानंतर ते येणाऱ्या काळामध्ये काहीतरी क्राईम करतो, मग याचा दोष MIMचा आहे का? जेव्हा दोष आम्हाला कळेल की नाही हे बरोबर नाही आहे, ते आम्ही तुरंत त्यांना पक्षातून बाहेर काढतो. असं नाही आहे, आणि फक्त माझ्या बाबतीत असं नाही आहे ना, सर्व पक्षामध्ये असे सिस्टम आहे. ते पक्षाला कशाला जबाबदार? मग काय आहे की मुसलमान, MIM, मीडिया, त्यांना तर इतकं चांगलं वाटतं की अरे बाप मिळाला आपल्याला, 2 दिवस तर आता आपलं चाललं. MIM, मुसलमान, जिहाद, लाभ, हे सगळं सुरू. मग ह्याची प्रतिक्रिया द्या, त्याची प्रतिक्रिया द्या, संपलं आपलं. 2 दिवस तर गेले. चलाएंगे काही
विशेष लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि महिलांविषयी खरं तर हे अधिवेशन सांगितलं जातं. कसं फक्त अधिवेशन काय आहे की विशेष अधिवेशन मध्ये 3 बिल्स ते आणणार आहे आणि त्या 3 बिल्सच्या मागे त्यांचा एक पॉलिटिकल हिडन एजेंडा आहे. आणि ते काय बिल आहे, एक तर डिलिमिटेशनचा आहे, दुसरा जे आहे महिलांच्या आरक्षणाच्या बाबतीत. आता मला हे विचारायचं आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीला की विशेष अधिवेशन बोलवण्याचं कारण काय आहे. येणाऱ्या काही 2 महिन्यानंतर आपलं अधिवेशन तसंही सुरू होणार आहे. हे 2029च्या बाबतीत तुम्ही निर्णय घेणार आहे की 2029 मध्ये किती महिलांना आरक्षणमध्ये जागा मिळतील आहे. आता तुम्ही सेन्सस करणार आहे, देशाचं पॉप्युलेशन किती आहे हे सेन्सस आता सुरू झालेला आहे. ते सेन्सस आल्यानंतर आपल्याला कळेल की या देशामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहे, महिला किती आहे, पुरुष किती आहे, त्यांचा एज किती आहे, कोणत्या एजमध्ये आहे, त्यांचा इकॉनॉमिक बॅकग्राऊंड काय आहे. हे सगळं आल्यानंतर तुम्ही हे बिल आणलं असतं तर आम्ही समजलं असतं. पण काय आहे की पश्चिम बंगालच्या ची निवडणूक आहे, आसाममध्ये निवडणूक आहे. आपले आता हे बिल आणल्यानंतर ते जाणार कोलकातामध्ये खड़े रहना और भाइयों और बहनों हमने ये बिल पास किया है हमारी बहनों को इंसाफ दिलाने के लिए. उन्होंने भी कशाला बाबा, जे आपल्याला उद्या काही करायचंच नाही आहे, 29 मध्ये करायचं आहे, तर 2 महिन्यानंतर हे बिल आणलं असतं तर आम्हालाही समजलं असतं. पण काय आहे की तुम्हाला हे समजलेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये तुमची दाल गलणार नाही, आसाममध्ये तुमचे ते मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी काय काय कसं काय केलेलं आहे हे सगळं एका राजनैतिक पक्षाच्या नेत्यांनी तुम्हाला उधळून टाकलेलं आहे. तिथेही आपल्याला नुकसान होणार आहे. तर त्यांचं थिंक टँक बोलतो की नाही, आता आपण काय करू, विशेष अधिवेशन बोलू आणि त्याच्यामध्ये आपण 3 बिल आणू आणि फिर जाके तो आपण आपली दुकान चलाएंगे करके. ते फक्त आपलं राजनैतिक दुकान चालवण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. साहेब, काल एक न्यायालयाचा निर्णय अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता की जात वर्गीकरण जे करायचं असेल तर ते राज्यांना जर करायचं असेल तर ते करू शकतात असं सांगितलं होतं. त्यावरच आता एसी समाजाचं जे जात उपवर्गीकरण आहे ते करण्यासाठी आक्षेप मागवले म्हणजे राज्य शासनाने. पण तो जो अहवाल आहे आनंद बदर न्यायमूर्तीचा, तर तो अहवाल प्रदर्शित होण्याच्या अगोदरच हे सगळं मागितलं. काय आहे की तेच मी काल पण हे बोललो होतो की जस्टिस बदरने काय रिपोर्ट दिलेली आहे ते रिपोर्ट तुम्ही टेबल करा ना, ते ओपन करा, लोक ते रिपोर्ट वाचतील आणि त्याच्यानंतर या रिपोर्टमध्ये काय आक्षेपार्ह आहे, आम्हाला काय आपला आक्षेप नोंदवायचा आहे. तुम्ही रिपोर्ट थंड्या बस्तामध्ये ठेवलेली आहे आणि लोकांना विचारत आहे की तुमचा आक्षेप, आणि बाबा त्या रिपोर्टच्या आधारावर तुम्ही हे मागितलेलं आहे ना. आणि दुसरं म्हणजे राज्य सरकारला अधिकारच नाही आहे, लोकसभेला अधिकार आहे. हे सगळं करण्याचा अधिकार जे आहे ना लोकसभेत आहे. पण त्यांना माहीत आहे की आपण लोकसभेमध्ये घेतलं तर सगळं देशासाठी हे होणार आहे. आता आम्ही जिथे भारतीय जनता पार्टी मजबूत आहे त्या राज्यामध्ये आपण सुरुवात करू आणि वाट बघू की कोणत्या राज्यामध्ये आपली सरकार नाही आहे, जेव्हा येईल तर त्यावेळी हे करू करके. पण हे दलित समाजानी, एससी समाजानी याच्या बाबतीत खूप गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे सुरुवात आहे, हे सुरुवात आहे. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना जो है ना, ये इनका मकसद ये है कि अब रिजर्वेशन को किस तरीके से और खेला जाए करके, रिजर्वेशन को और कैसा खींचा जाए करके. मग उपवर्गीकरण, वर्गीकरण, आक्षेप, हे अमका ढमका, जस्टिस बदर रिपोर्ट, ते रिपोर्ट सबमिट करा आणि त्याच्यानंतर मला तर असं वाटतं की एससी समाजाने एकत्र येऊन आम्ही त्यांच्या सोबत राहू, रस्त्यावर येऊन याचा विरोध करण्याची आवश्यकता आहे. पण दुर्दैव हे आहे की एससी समाजातले खूप सारे मोठे नेते जे आहेत ते भारतीय जनता पार्टी सोबत आहे, एकनाथ शिंदे सोबत आहे. मग ते कसं जाणार, बिचारा गोरगरीब जे आहे त्याला जे मार्गदर्शन करणारे आहे ते सगळे मॅनेज झालेले आहे वरच्या लेवलवर. तेच मी काही एसी समाजातील म्हणजेच आंबेडकरी संघटनाचे जे काही कार्यकर्ते आहेत जे या सगळ्या चळवळीत आता पुढे येऊ पाहत आहेत त्यांच्यासोबत बोललो त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की RSS आणि भाजपा हे घाट घालतीये आणि त्यांना हे मूळ घटनेने दिलेलं आरक्षणच संपवायचं आहे.
त्यासाठी ही फक्त चाचपणी करून बघताय. तुम्ही माझं भाषणं ऐका, तुम्ही माझ्या स्टेटमेंट्स ऐका. बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जे काल आपण साजरा केली त्याच्यामध्ये पण मी हेच सांगितलेलं आहे. हे एक षडयंत्र आहे कुठेतरी. एक तर की त्यांचं रिझर्वेशन आपल्याला कसा काढता येईल. ऑलरेडी हे समाज जे आहे खूप सफर करत आहे, कारण तुम्ही सगळे जे इन्स्टिट्यूशन्स आहे ते प्रायव्हेटाईज करू लागले. आणि प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर त्यांच्यावर हे बंधनकारक नसतं की त्यांनी आपल्या रिझर्वेशन प्रमाणे लोकांना घ्यायचं. मग ते जे अधिकार होता एससी समाजातला रिझर्वेशनमुळे त्यांना नोकऱ्या मिळायची ते आता संपलेली आहे. आणि आता एक नवीन घात ते सुरू केलेलं आहे RSS आणि BJPने मिळून. उशीर का होईना पण हे समाजाला समजण्याची आवश्यकता 21 तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता मोर्चा काढतायत आंबेडकरी संघटना जेवढ्या ऍक्टिव्ह आहे या विरोधात. MIMचा सपोर्ट असेल? MIMचा सपोर्ट असेल ना. MIMचा नक्की सपोर्ट असेल. कारण काय आहे की या समाजाला काहीतरी मदत देण्याची आवश्यकता आहे. त्यांना जे अधिकार देण्यात आलेला होतो बाबासाहेबांनी ते अधिकार आज ते कोणत्या कारणाने हे परत घेण्याचा हे घात करत आहे याच्या बाबतीत सविस्तर मोदी साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायला पाहिजे की नाही आता SC समाज जे आहे ना ते दारिद्र्य रेषेखाली नाही आहे. त्यांचा सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल डेव्हलपमेंट खूप झालेला आहे. मग आम्ही हे समर्थन केलं असतं की हो 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 या समाज खूप पुढे गेलेला आहे, आता आवश्यकता नाही आहे करके. पण ज्या समाजाची अवस्था मागच्या 20 वर्षापूर्वी जशी होती ना त्याच्या किती खाली अजून ते समाज गेलेला आहे. एक रमाई आवासाच्या संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता, त्यामुळे अनेक बहुदांवर तुम्ही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांनी तुम्हाला 2 नोटिसा पाठवलेल्या आहेत. एकंदरीत काय ते नोटीस आहेत आणि तुम्ही त्यांचे आभार मानलेले आहेत नोटीस पाठवले? नाही. मी तर आपल्या मार्फत हे रिक्वेस्ट करणार आहे, आवाहन करणार आहे. या समाजातले जे काही भाऊ दादा लोक जे आहे ज्यांनी अनेक वर्षापासून हे गोर गरीब SC समाजातले गरिबांचे जे घराचे पैसे होते ते स्वतः लाटलेले आहे, त्यांनी मला कृपा करून अजून नोटीस पाठवा. मला कोर्टामध्ये जायचं होतं, तुम्ही माझा मार्ग सोपं केलेला आहे. आता तुमच्या नोटिसीमुळे मी कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला तर चॅलेंज करणारच आहे आणि कोर्टालाही सांगून देणार आहे. इतकं पुरावे आहे माझ्याकडे की कशा प्रकारे हे सगळं भाऊ दादांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणून तर महानगरपालिका आजपर्यंत त्यांचे पैसे का रिलीज केली नाही आहे. तुम्हाला माहित आहे का की जे 8,500 लोकांचं जे बिल तयार करण्यात आलं होतं, तयार होतं सगळं बिल. जेव्हा महानगरपालिकाने जेव्हा एक्सपोज केलं मी तर त्यांनी आता हे टेबल लावलेले आहे की जे बेनिफिशरीज आहे तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन घ्या. किती आले माहित आहे का? फक्त 2,500 लोक, 2,300 या 400 आलेले आहे. म्हणजे 5,000 6,000 लोक कोण आहे जे आले नाही तिथे, ते सगळं डुप्लिकेट आहे. एका माणसाच्या मागे 2.5 लाख रुपयेचा बेनिफिट मिळतं. आता हे सगळं भाऊ दादा वाटून खायचं. माझी अपेक्षा हे आहे की माझ्यामुळे कमीत कमी या गरीब समाजाच्या अकाउंटमध्ये ते पैसे जातील, ही माझा प्रयत्न आहे. ऑटो ड्राइवर हो या टैक्सी ड्राइवर हो, इनको जो व्यवहार करना है वो मराठी में करना है, इस तरीके का कंपलसरी हो. देखिए हमने भी इस बात की तायीद किए थे, बल्कि MIM के खासदार और आमदार की हैसियत से मैंने विधानसभा के अंदर भी ये मांग उठाया था कि इस राज्य के अंदर हमें अपनी जो भाषा है, राज्य की जो भाषा है मराठी, वो भाषा सभी को सीखनी चाहिए. और हमने ये मांग करी थी कि CBSE स्कूल्स में जहाँ पर मराठी कंपलसरी नहीं था, मैंने खुद ने विधानसभा के अंदर ये मांग करी थी कि जितने भी बोर्ड्स हैं, चाहे वो स्टेट बोर्ड हो, ICSE बोर्ड हो, CBSE बोर्ड हो, हर एक के अंदर मराठी आनी चाहिए. अब अगर सरकार ने ये बंधनकारक किया है तो ठीक है, अपनी भाषा के ऊपर गर्व होना चाहिए. लेकिन अगर किसी को नहीं आता है तो ये गुंडे मवालियों ने मिलके है तो बेचारे कोई रिक्शे वाले को पकड़ के है तो अब आपको नहीं तुझे मराठी बोलना ही पड़ेगा. तो ऐसे इंसिडेंट जो है ये नहीं होने चाहिए. मेरे हिसाब से सीखना चाहिए सभी ने. आप ही की पार्टी की नगर सेविका सरहद शेख, इनके जो है जो कास्ट सर्टिफिकेट है वो फर्जी सबमिट की है, इस तरीके की खबरें सामने आ रही है और उनका नगर सेविका पद जो है रद्द हो सकता है. देखिए आपको भी मालूम होगा कि हम जब 33 कॉर्पोरेटर्स इस शहर के अंदर चुनकर आए
तो 15 या 16 के खिलाफ है तो इतने स्ट्रॉन्ग कंप्लेंट्स डाले गए और कुछ लोग जश्न मनाना शुरू कर दिए थे कि अब गए पूरे के पूरे 15 चले गए, 16 चले गए हैं, एमआईएम के आधे तो घर पे जाने वाले हैं करके। कितने गए घर पे बताइए मेरे को? हाँ? भाई ठीक है, आरोप लगाने के लिए कुछ भी लगा सकते हैं ना। मेरे ऊपर आरोप लगाए थे 2014 के अंदर जब मैं आमदार बना, बोले इसके 2 बीवियां हैं 4 बच्चे हैं करके। मैं 1 बीवी और 2 बच्चे ढूंढ ही रहा हूँ कि कहाँ है करके। 10-12 साल हो गए, मिल ही नहीं रहे हैं मेरे को। हाँ? तो अब सहर शेख है तो एक डायलॉग की वजह से पूरे हिंदुस्तान में नहीं दुनिया में मशहूर हो चुकी है। अब उसके कंधे के ऊपर चढ़ के है तो कुछ लोग मशहूर होना चाह रहे हैं कि ये बच्ची ने आगे नहीं बढ़ना चाहिए वरना ये हमारे लिए नाक में दम कर डालेंगे, तो आरोप लगाए हैं। अब अगर तहसीलदार ने कोई अपना रिपोर्ट दिया है कि नहीं इसके अंदर कुछ है, तो ठीक है, हमने उनसे बात किए हैं, उनके डॉक्यूमेंट्स हमने चेक किए हैं, हम पूरी तरीके से संतुष्ट है। कोर्ट में जाएंगे और कोर्ट के अंदर से बाइज्जत बरी होकर निकलेंगे। 2029 में महिला आरक्षण लागू होने जा रहा है। लोकसभा की सीटें बढ़कर 850 होने जा रही है। तो सर इसका किस तरीके से प्रभाव होगा पूरे देश पे? देखिए अभी जो स्पेशल सेशन ये जो ले रहे हैं, दरअसल मोदी जी की साजिश है, इसमें भारतीय जनता पार्टी की साजिश है कि आप ये रिजर्वेशन जो महिलाओं के लिए लेके आ रहे हैं, एक तरफ आप ये कह रहे हैं कि सेंसस होने वाला है करके, फिर एक तरफ आपका डिलिमिटेशन होने वाला है। जब तक आप पूरा सेंसस नहीं करते हैं, हमको देश को पता तो लगने दीजिएगा कि महिलाओं की आबादी कितनी है, कौन सी जाति की, कौन से धर्म की कितनी है करके उसमें। लेकिन पश्चिम बंगाल के इलेक्शन हो रहे हैं, आसाम में इलेक्शन हो रहे हैं, दूसरे राज्यों के अंदर इलेक्शन हो रहे हैं, तो मोदी जी को लगा कि चलो भैया अब इलेक्शन आए हैं, बीच में है तो अपन है तो ये बिल को लेकर आ जाए करके। उसमें 2029 है ना, रुक सकते हैं ना, आने वाले सेशन के अंदर ले सकते हैं ना, लेकिन नहीं लेंगे। कहीं ना कहीं जाके देखो भाई और बहनों, हमने अपनी माँ और बहनों को कितना है तो हमने सम्मान दिया है, उनके लिए हम रिजर्व, ये अपनी दुकान चलाएंगे। फिर पश्चिम बंगाल में जाएंगे, आसाम में जाके है तो ये अपनी दुकान चला के है तो अपना वोट बटोरने का काम करेंगे। और ये उस वक्त करती है भारतीय जनता पार्टी जब उनको पता रहता है यार अपना कुछ दाल गल नहीं रही है। आसाम में भी दाल गल नहीं रही है, पश्चिम बंगाल में भी दाल गल नहीं रही है, तो फिर ये कुछ तो भी नया नया फतूर ढूंढते हैं। अब ये फतूर ढूंढे हैं और उसमें आप देखिए भाषण आएगा थोड़े दिनों के बाद, उसमें भाई और बहनों, हमारी माँ और बहनों को हमने कितना, तो ये सब अपनी दुकान चलाने के लिए करने वाले हैं। अमरावती के परतवाड़ा का एक खबर सामने आ रही है, उसमें आप ही के पार्टी के कार्यकर्ता हैं अरबाज, उनके कुछ 180 से ज़्यादा महिलाओं के साथ संबंध बताए जा रहे हैं। 350 से ज़्यादा वीडियो उन्होंने वायरल किए हैं और उसमें नवनीत राणा भी कह रही है कि एक भी हिजाबदारी महिला का उसमें समावेश नहीं। अच्छा, मैं तो ये चाहूँगा कि देखिए ये एक तो ये जो फालतू लोग आ गए हैं ना राजनीति के अंदर, ये लोग जब से बड़बड़ करना शुरू कर डाले हैं, ऐसा लगने लगा है कि पुलिस की ज़रूरत ही नहीं है करके। ये मोहतरमा अगर जाके है तो पुलिस स्टेशन में बैठती, एसपी से बात करती और उनसे पूछती कि कितने केसेस है, क्या केसेस है, तो उनको पता चलता। मैं इतनी दूर बैठ के है तो मैंने एसपी से बात की, एसपी ने मुझे पूरा बताया है। 180 कहाँ से लेके आ गए? मीडिया वालों को भी बड़ा मजा आता है, अरे एमआईएम का नाम आ गया है, चला दो, 8 की जगह 180 चला दो, लगा दिए 180, पूरे चैनल उसके ऊपर 180 महिलाओं के वीडियोस पाए गए करके। अब अगर मैंने आपको चैलेंज कर दिया, आपको सबको घसीट के लेके गया कोर्ट के अंदर कि बताओ करके कि 180 कहाँ पे है करके उसमें, लेकिन क्या हो गया है कि वो तरबूज को लेकर खरबूजा रंग बदलता नहीं, कि एक चैनल के ऊपर आ गया 180 तो दूसरा बोला कि अपन ने 170 कहीं को बोला, उन्होंने बोल रहा है 180 तो अपन भी चला दो 180 करके। एसपी ने खुद ने बोला है कि 8 बच्चियों के साथ उसकी फ्रेंडशिप थी, जिसमें से 6 बच्चियों के साथ उसकी फ्रेंडशिप थी, दोस्ताना था बच्चियों के साथ, यंग लड़का है इसमें, और 2 लड़कियां ऐसी थी जिसमें से 8 में से 6 बच्चियों के साथ उसकी फ्रेंडशिप थी और 2 के साथ उसके रिलेशनशिप थे, जिसके कुछ वीडियोस उन्हें मिले हैं करके। अगर गुनाह किया है तो कानून अपना काम करेगा, कानून ने अपना काम करना चाहिए। लेकिन ये जैसा ही मुद्दा निकल के आ गया, अरे लव जिहाद हो गया है, देखो अब पूरे के पूरे जितने भी ये फालतू इनके कीड़े हैं ना, ये पूरे जाग जाएंगे। कल है तो गाना भर के वहां पे चले जाएंगे, लव जिहाद हो गया है करके। फिर ये चिंगे मिंगे जितने भी हैं इनके, ये पूरे मार्केट में निकल जाएंगे उसके अंदर। मेरा एक सवाल है ये मैडम मोहतरमा से, नासिक क्यों नहीं आए? अपने रिश्तेदार थे ना वहां पे, वो एस्ट्रोलॉजी दिखाते थे, अपने नातेवाईक थे ना, क्या वो मुंडे साहब जो है वहां पे वो भी खूब बड़बड़ करते हैं। फिर वो छुटका सा एक है
वो भी खूब बोलता है। नासिक में क्यों नहीं है? हाँ, करने वाला आपका नातेवाईक, जो पीड़ित महिलाएं थी वो है तो आप ही के समाज की थी, उस वक्त अपनी जबान क्यों नहीं चलती है? उस वक्त आपकी जबान के ऊपर ताले क्यों पड़ जाते हैं? उस वक्त भी बोलना चाहिए ना, मुंह खोलना चाहिए ना, ये हिम्मत लेके आओ। आज हमारी जैसी हिम्मत है, हमसे कुछ सीखो। कि अगर हम उस अरबाज की निंदा कर रहे हैं कि अगर उसने ऐसा कोई काम किया है तो पुलिस ने उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। तो हम उसी जबान से, उसी लहजे से हम खराब की भी है तो निंदा कर रहे हैं। हम ऐसे और भी आपके बहुत सारे भोंदू बाबाएं हैं तो मार्केट में चल रहे हैं जो यही धंधे कर रहे हैं, उनकी भी हम निंदा कर रहे हैं। लेकिन आपको मिल गया मुसलमान MIM, तो चलो अपनी दुकान तो चल गई है, अब खेलने का है इसके साथ। 180 अब आप निकाल के लेके आइए। 180 क्या उसके अंदर? मैंने SP को पूछा कि बोला सर पूरे के पूरे है तो मुस्लिम समाज की बच्चियां हैं उसके अंदर, लेकिन नहीं हिंदू बच्चियों के साथ भी इस तरह से अत्याचार हो रहा है, लव जिहाद हो गया है। अब जाएंगे ये पूरे जितने कीड़े मकोड़े हैं पूरे जाके वहां पर है तो डालेंगे मफलरा और जिंदाबाद मुर्दाबाद के नारे लगा के 65 साल के अंतर के बाद जो है बिहार में भाजपा का मुख्यमंत्री बना है, और इसके बारे में आप क्या कहेंगे? सम्राट चौधरी गुंडा है। मतलब देखो, भारतीय जनता पार्टी अब वो पार्टी नहीं रही जो अटल बिहारी वाजपेयी साहब के दौर में हुआ करती थी, जहां वो इंसानों को परखते थे। उसमें बहुत अच्छे लोग उनके साथ जुड़े हुए थे, पर दुर्भाग्यवश वो आज या तो राजनीति से बहुत दूर हो गए हैं या इस दुनिया से रुखसत हो गए हैं। लेकिन जब भारतीय जनता पार्टी के नेता ही अगर गुंडागर्दी करने वाले हैं तो वो ढूंढेंगे किसको? किसी शरीफ आदमी को तो ढूंढेंगे नहीं, अपनी ही बिरादरी में से किसी को लेकर आएंगे। तो बिहार के मुख्यमंत्री को भी ऐसा ही चुना गया है कि आओ भैया। भाई उसके ऊपर सुना है 7 कुछ केसेस है मर्डर के केसेस है उसमें, संगीन और केसेस है उसके ऊपर, जो विधानसभा के अंदर बैठ के ऐसा हाथ रख के तो खैनी खा रहे थे उसमें। ये अगर आप बिहार को देना चाहते हैं तो ठीक है, बिहार की जनता इसके ऊपर फैसला करेगी, हम कुछ नहीं कर सकते। जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने एक स्थानीय व्यक्ति का जहाँ पे कत्ल हुआ है जम्मू कश्मीर में, तो उसको लेकर दक्षिणपंथी गौरक्षकों पर हमला बोला है। उन्होंने कहा है कि इस तरीके का जंगल राज अब जम्मू कश्मीर में नहीं चलेगा। इसके बारे में क्या? नहीं चलेगा बोले तो धोखे निकालो फिर अच्छे तरीके से। नहीं चलेगा क्या मतलब है इसका? अगर आपकी हुकूमत है तो आप वहाँ पे उनको कायदे और कानून का डंडा दिखाइएगा उसमें। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।